एक आमदार आहे मुख्यमंत्र्यांचा खास माणूस, तर दुसरा नेता आहे शरद पवारांचा विश्वासू सहकारी। दोघेही समोरासमोर येतात, एकमेकांना भेटतात, गळाभेट घेतात, हास्यविनोद होतात आणि साताऱ्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होतो। किती छान वाटलंय बघून। अरे आम्ही मित्र आहे बाबा। काय मला तर छान वाटलं दादा। सगळीकडे राजकारण बघू नका। Manikchand Oxyrich, proudly Indian. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या या दोन दिग्गज नेत्यांची भेट का झाली? शिंदे आणि पवारांच्या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड काही चर्चा झाली का? या दोघांमध्ये निरोपाची देवाणघेवाण झाली का? आणि साताऱ्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, काय शिजतंय, सगळं जाणून घेऊ। पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सातारा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते शंभूराज देसाई यांच्यात भेट झाली। शंभूराज देसाई यांनी शशिकांत शिंदे यांना आवाज घेऊन बोलून घेतलं। यावर शशिकांत शिंदे आणि मंत्री देसाई यांची गळाभेट घेतली। त्यानंतर दोन्ही नेते कार्यालयात गेले आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे हे दोन दिग्गज नेते जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात नेमकं काय घडलं बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। अरे आमदार साहेब आहेत का? मी म्हटलं गर्दी एवढी, आमदार साहेब आहेत का? आपण जाऊया भेटायला का? येत आहे वर चला। कलेक्टर म्हणले आमदार साहेब उभे आहेत, झालंय म्हणले भेटून। म्हणलं चला आपण 2 मिनिटं आलो तर भेट घेऊया, चला कॉफी घेऊ, चला या। किती छान वाटलंय बघून। अरे आम्ही मित्र आहे बाबा। काय मला तर छान वाटलं दादा। सगळीकडे राजकारण बघू नका। हे दिलीपराव बी आमचे मित्र आहेत। दिलीपराव आमच्या बरोबर जिल्हा परिषद सदस्य होती। काय दिलीपराव आलेत का? अधिकारी आलेत का? एक कपिल MSCBचा ते काय नाव एसी तुम्ही शिंदे साहेब इथंच होता? रेल्वेचा एक विषय आला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला। थोडेच राहिले ते तरी आम्ही असं चिंता करू जी तुमची मीटिंग थोड्या वेळ आली। मला वाटलं या गाडीत बसणार आहे शिंदे साहेब। मला असं वाटलं हो या गाडीत बसणार आहे तुम्ही। असं तर योग येईल पुढे। 3 महिन्याने आला तर योग येऊ शकतो।